कालपासून मुद्दा एक गाजतोय की राज्यपालांनी एमपीएससीचे जे सदस्य आहेत त्यांची फाईल अडवून धरली म्हणून, परंतु राजभवनाकडून क्लॅरिफिकेशन आलंय की 2 तारखेला म्हणजे की कालच ही फाईल आमच्याकडे आलेली आहे. मग सत्ता केंद्र वेगवेगळे राज्यपाल चालवत आहेत असा महाविकास आघाडीचा आरोप जो आहे तो चुकीचा आहे असं पण म्हटलं जात आहे. हे प्रश्न आपण महाराष्ट्रात विचारा, दिल्लीत कशा करता विचार. राज्यपाल हा का दिल्लीचा विषय नाही का? या क्षणी महाराष्ट्रात एक सरकार सुरू आहे. हां, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काही मंत्री या विषयावर बोलत आहेत. नक्की ती फाईल काय आहे, कधी पाठवली, या संदर्भात मी इथे बसून उत्तर देऊ शकत नाही. पण राज्यपालांना लोकनियुक्त सरकार, ज्या सरकारनं घटनेनुसार शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ राज्यपालानेच दिली आहे, त्या सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक करू नये. मग ते विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील 12, आपण जो म्हणताय तो MPSCच्या नियुक्त्या असतील, अशा प्रकारची अडवणूक हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणीतरी वेगळे असतात. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये हे सातत्याने दिसतं आहे. त्या संदर्भात राज्यातले मंत्री किंवा प्रमुख लोक नक्कीच बोलतील. पण माझं मत एवढंच सांगेल की राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, सरकारचे पाय खेचण्यासाठी नसतं. जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर तुमचाच पाय कुठेतरी गुंत्यामध्ये अडकून तुम्ही पडा. हे सगळ्यांसाठी सांगतो. बोला. तर त्याला लागूनच एक वेगळी बात अशी आहे की राज्यपालांकडून नांदेड, हिंगोली, जळगावचा एक दौरा जो ठरलेला आहे त्याबद्दल सुद्धा एकंदरीतच नाराजी मंत्रिमंडळातून व्यक्त केली. त्याचं कारण असं आहे की ते प्रशासकीय गोष्टींमध्ये सुद्धा हस्तक्षेप करतात असं एकंदरीत सुद्धा फ्रस्ट्रेशन हस्तक्षेप करतायत का अशा दौऱ्यात? त्यांना कोणीतरी हस्तक्षेप करायला लावतोय का हेच पाहावं लागेल. मी काल नवाब मलिक यांचं वक्तव्य ऐकत होतो या संदर्भात की जी कामं मंत्रिमंडळाची आहेत, कॅबिनेटची आहेत, मुख्यमंत्र्याची आहेत, त्या कामात घुसण्याचा प्रयत्न होतो आहे. हे सर्वस्वी घटनाविरोधी आहे. राज्यपालांना कामाचा आढावा घेण्याचा नक्कीच अधिकार आहे. त्यासाठी गाव स्तरावर दौरे काढण्याची गरज नाही. इतर राज्यातसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. कुठे पूर आला आहे, कुठे इतर काही गोष्टी घडल्या आहेत. पण त्या भाजपशासित राज्यामध्ये तिकडले राज्यपाल हे अशा प्रकारे रोज दौरे काढताना दिसत नाहीत. हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे एकदा समजून घेतलं की आपल्याला कळेल की पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल अशा प्रकारे का वागत आहेत किंवा त्यांना अशा प्रकारे वागण्यास का प्रवृत्त केलं जात आहे. राज्यपालांनी राज्यपालांचं काम करावं आणि राज्यपालांचं काम अत्यंत मर्यादित स्वरूपाचं आहे. त्यातलं पहिलं कलम असं आहे की त्यांनी कॅबिनेटचे म्हणजे मंत्रिमंडळाचे ज्या शिफारशी आहेत, जे निर्णय आहेत, त्याचं पालन करावं, ते पाळावं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये. हे आपल्या घटनेनुसार सांगतो. राज्यपालांनी घटनेनुसार जर काही नीती नियम पाळले तर बरं पडेल. आमदारांची यादी जी आहे ती तर मान्य झालेली नव्हतीच, पण आयोगाच्या सदस्यांची यादी सुद्धा मान्य होत नाही आणि त्यातही ते म्हणतात की ती उशिरा मिळाली, काल परवाच मिळाली. हो, मग जर MPSCच्या सदस्यांची यादी उशिरा मिळाली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीचं काय झालं? त्याला तर 8-9 महिने होत आले. आत्ता अजून त्या यादीला मुहूर्त का सापडू नये त्याच्यावर उत्तर द्या म्हणावं. तर दुसरा प्रश्न हा सांगतो की 11,500 कोटीची मदत राज्य सरकारने केलेली काल घोषित केली. हे विषय आपण महाराष्ट्रात बोलले पाहिजेत. माझ्याशी कशा काय बोलतात? बघा, हे विषय राज्यातले विषय आहे. याविषयी राज्यात बोला. केंद्रात सुद्धा आम्ही परवा निर्मला सीतारामन यांना भेटलो आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आम्ही करतो. कालची मदत ही राज्य सरकारने केलेली आहे.
केंद्राकडून किती पॅकेज मिळावं अशा अपेक्षा आहे? आम्ही पॅकेज शब्द वापरतोच नाही, जेवढी गरज आहे तेवढं द्या. किती गरज आहे? आता विमा कंपन्यांसंदर्भात आम्ही काही भूमिका घेतलेली आहे की अनेक भागामध्ये घरं दारं गाड्या घोडे दुकानं वाहून गेलेत, विमा कंपन्यांचं दप्तरच वाहून गेलं आहे किंवा ज्यांचं वाहून गेलं आहे त्यांचे विमा संदर्भातले कागदपत्र वाहून गेले आहेत. विमा क्लेम करताना इन्शुरन्स क्लेम करताना अडचणी निर्माण होत आहेत. अशा वेळेला केंद्र सरकारनं विमा कंपन्यांना सूचना द्याव्यात आणि या संदर्भात तोडगा आणि मार्ग काढावेत. हा एक स्पष्ट आम्ही त्यांना एक विनंती केलेली आहे. चला सर 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 एक कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल पुरामुळं जे लहान उद्योग आहेत त्यांचं मोठं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. इथे केंद्रामध्ये नारायण राणे आहेत, त्यांच्याकडे MSME आहे, सूक्ष्म आणि लघु उद्योग. केंद्रानं सुद्धा या व्यापाऱ्यांना व्यवसायांना उभारी देण्यासाठी काही महत्त्वाचं पाऊल उचलणं गरजेचं आहे. नक्कीच काय वाटतंय? आम्ही मागणी केलेलीच आहे ना. महाराष्ट्रातल्या या महाडमध्ये MIDC असेल किंवा इतर मोठे उद्योग आहेत, चिपळूणला लोटे परशुरामसारखे औद्योगिक शहरं आहेत. अनेक भागामध्ये औद्योगिक विभागांना फटका बसला आहे आणि हे सगळे भाग महाराष्ट्राबरोबर केंद्रालाही फार मोठा महसूल मिळवून देतात. तर त्यांच्या संदर्भात केंद्रानं वेगळी भूमिका घेणं गरजेचं आहे आणि आम्हाला त्यांनी मदत करावी. शेवटी त्यातला बराचसा रेव्हेन्यू हा केंद्रालाच जात असतो. चलो. तर पवार साहेबांनी अमित शहा यांची भेट घेतली, प्रामुख्याने त्यामध्ये NDRFचे निकष सुद्धा बदलण्यात नक्कीच. मदत जास्तीची मिळू शकेल. वाटतं केंद्र सरकार लवकर पाऊल उचलेल का आधीपासून सुरू? हा जो विषय आहे हा गृह खात्याच्याच अखत्यारीतला असल्यामुळे अमित शहा गृहमंत्री म्हणून त्यांना भेटणं गरजेचं होतं. माननीय पवारसाहेब त्यांना भेटले आहेत. त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट एक विनंती केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राची एकत्रित परिस्थिती बघता हे निकष गृहमंत्र्याकडून बदलले जातात. काल कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि तुमच्या जवळकीची खूप चर्चा होती. एक फोटो पण दिवसभर व्हायरल होता. खांद्यावर हात टाकले. नेमकं काय plan होत होता? काय ना सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये हातात हात घालून काम करतच आहोत. हातातला हात खांद्यावरती आला इतकंच. नक्कीच आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य करताना सरकार चालवताना फक्त पक्ष जवळून चालत नाहीत, मनही जवळ यावी लागतात आणि त्या दृष्टीने जर काही पावलं पडत असतील तर लोक नक्कीच त्याचं स्वागत त्या करतील. बैठकीमध्ये बाजूची खुर्ची तुम्हाला दिली होती त्यांनी. शिवसेनेला नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये मानाचं स्थान दिलं जातं. हे तुम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिलं असेल. राहुल गांधी यांची आणि माझी सातत्याने गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे यांचे काही निरोपसुद्धा त्यांना मी दिलेले आहेत आणि तेही स्वतः राहुल गांधीसुद्धा अनेक बाबतीत त्यांनी सरकारचं काम असेल किंवा 3 पक्षांचं कोऑर्डिनेशन असेल त्या बाबतीत समाधानी आहे आणि राज्यातलं सरकार एकत्रितपणे आपण चालवायला हवं या भूमिकेशी ते ठाम आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राहुल गांधी येणार आहेत असं कळतंय. मातोश्रीवर येणार का? हा पुढला प्रश्न आहे. आधी त्यांनी दौरा आखू द्या. चला. सर एक सर, प्रश्न त्याच्यात एक प्रश्न बघा, मराठी मुंबईतला प्रश्न मला विचारू नका प्लीज. ऑडिओ क्लिप संदर्भात नाही, हे मगाचे पण प्रश्न तुमचे असेच होते. कल हाँ. राहुल गांधी और आपकी जो मुलाकात हुई इसकी बहुत चर्चा हो रही थी. नजदीकियाँ बढ़ रही है शिवसेना और कांग्रेस. देखिए, आज महाराष्ट्र में कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना नज़दीक तो आए हैं ना 2 साल से. हमने सरकार भी बनाई है, तो नज़दीकियाँ बढ़ने की बात क्यों करते हो आप? महाराष्ट्र में हम हाथ में हाथ मिलाकर सरकार चला रहे हैं. अब वो हाथ हमारा कंधे पर आ गया और उनके कंधे पर चला गया है. देखिए, रिश्ते भी सुधारने चाहिए. सिर्फ सत्ता के लिए या राजनीति के लिए एक साथ आना ये ठीक है, लेकिन जब हमने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया है उसका भी विचार होना चाहिए और उसके लिए भी हम ज़्यादा नज़दीक अगर हमारे आते हैं कोई हम जाते हैं तो उसका फ़ायदा राष्ट्रीय स्तर पर भी होगा और महाराष्ट्र की सरकार ज़्यादा मजबूत होगी. जी हाँ, और राहुल जी ने ये हमें बताया है
कि हमको एक साथ काम करना है आने वाले दिनों में, और महाराष्ट्र की सरकार हमको और मजबूती से चलाकर राज्य को और देश को आगे लेकर जाना है। सर मातोश्री पे आएंगे क्या राहुल गांधी? महाराष्ट्र में आने दो। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास